महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यांचं अग्रक्रमानं नाव घेतलं जात होतं, जे उमेदवार असणार होते ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतून माघार घेतले. म्हणजे त्यांना नगरसेवक व्हायचं नाही, उमेदवार म्हणून ते राहू शकत नाहीत असे त्यांनी घोषणा केलेली आहे. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. असं मानलं जात होतं की तुम्ही महापौर पदाचे उमेदवार असाल, तुमच्याकडे जवळपास 20 नगरसेवकाची ताकद आहे, ती उतरणार आहे, पण तुम्ही स्वतःच माघार घेतले असं कळतंय. काय नेमकं कारण आहे? नाही, त्याच्यामध्ये जी काही चर्चा मी ऐकतोय त्याच्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येतात आणि जेव्हा कमी जागा आम्हाला मिळणार आहे याचा अर्थ कार्यकर्त्यावर अन्याय होणार आहे. त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्याला कुठंतरी संधी दिली पाहिजे. त्याच्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी ज्या जागेवर लढणार होतो ती जागा जर आम्हाला सुटली तर निश्चित तिथं एक कार्यकर्ता का होईना आमचा ॲडजस्ट होईल अशी माझी भावना आहे. पण हे करताना एक प्रभावी उमेदवार शिवसेनेतून जो विजयी होणार हे निश्चित असलं असं मानलं जात होतं. त्यांनीच जर माघार घेतली तर मग इतर उमेदवार नाही, मी प्रभावी जरी असलो तर माझ्या प्रभावाचा उपयोग मी कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी करणार आहे. का त्याच्यामागे आणखी काही कारण आहेत? नाही, कारण काहीच नाही आहे. कुठंतरी कार्यकर्त्याला न्याय दिला गेला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की खऱ्या अर्थानं आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ता अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आता ही निवडणूक तशी बघायला गेलं तर कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्ताच जर त्या निवडणुकीपासून वंचित राहत असेल तर कुठंतरी निर्णय घेतला गेला पाहिजे आणि तसा निर्णय मी घेतलेला आहे. या जागा वाटपामध्ये तुम्ही नाराज आहात हे जवळपास स्पष्ट दिसतंय, कारण तुमच्या तो चेहरा सांगतो आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडणार होते त्यावेळेस तुम्हाला एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर कमिटमेंट पण केली होती की तुम्हाला जवळपास 20 तुमचे उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरता येतील. नाही, माझे म्हणून नाही, मी कार्यकर्त्यासाठी भांडत होतो आणि त्यावेळेसही मी एकनाथ शिंदे साहेबांना कार्यकर्त्याबद्दल बोललो होतो. मी अनेकदा सांगितलं, मी माझ्यासाठी तिकीट मागितलं नाही, मी माझ्यासाठी कोणती कमिटी मागितली नाही, महामंडळ मागितलं नाही, DPTCचा निधीसुद्धा मागितला नाही. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्ष अडचणीत असताना ज्यांनी आम्हाला मदत केली त्याला कुठंतरी न्याय दिला पाहिजे ना. दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? मग कोण देत नाही न्याय? असं समोर चित्र आहे की जागाच कमी देत आहे. मग जागाच जर कमी भेटत असेल तर न्याय मिळणार कसा? नाही, पण न्याय कोण देत नाही? न्याय नाही, मी जागेचं बोलतोय. पण ज्या जागा आहेत त्या जागेवर सुद्धा ऍडजस्ट करता येऊ शकतं ना. कार्यकर्ते प्रचंड आहे ना, संख्या कमी जागेची आणि कार्यकर्ते संख्या जास्त, कसा ताळमेळ बसवणार ना? मग असं कोणाला तरी माघार घ्यावंच लागणार ना. आज त्या कार्यकर्त्याच्या छातीवर बसून मी फॉर्म भरायचा असं जर तुमचं मत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. पण दुसरीकडे मंत्री, आमदार, प्रमुख पुढारी, त्यांची मुलं हे सगळे उमेदवारी अर्ज भरायला सुरू केलेले आहेत. तर त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी वक्तव्य करणं योग्य नाही. पण तुमची ही नाराजी मी नाराज नाहीच आहे. मी नाराज चेहऱ्यावरून दिसतंय. चेहरा आता मी 2-3 दिवसापासून प्रचंड फिरलोय, रात्र जागलोय युतीची बोलणी करण्यासाठी. त्याच्यामुळे थोडं थकावट आलेली आहे, दुसरं काही नाही. हा तुमच्यावर अन्याय म्हणायचा का? मग अन्याय नाहीच आहे, मी सांगतो काय, माझ्यावर अन्याय नाही आहे, परंतु कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय म्हणून तुम्ही निवडणुकीत कार्यकर्त्यावर अन्याय म्हणजे ज्या जागा कमी पडत आहे ना, ज्या आम्हाला जागा सोडल्या जातात ना, त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट होणार नाही. आमचे 7 नगरसेवक आज जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्या 7 नगरसेवकाच्या जागा सोडल्या जातात. तर मग कुठंतरी कोणीतरी थांबावंच लागेल ना. म्हणून स्वतः जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे या निवडणुकीमध्ये थांबलेले आहेत. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.